कधी तुम्ही पक्षाच्या कार्यक्रमात दिसले नव्हते, आज तुम्ही पहिल्यांदा शिबिराला. हे बघा, नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं. गळ घातली. प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे. त्याचा पाहू आता काय करायचं ते. ठीक आहे, त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे. याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही. उद्या आणि आज दोन्ही दिवस असणार आहात. दोन्ही दिवस 2 दिवस आहे अधिवेशन. तुम्ही दोन्ही दिवस सर 2 दिवस पक्षाचं अधिवेशन आहे, तुम्ही दोन्ही दिवस असणार आहात. राज्यसभेवर जाणार तासांसाठी तुम्ही आलात सर. 2 दिवस आहे. अरे सर पक्षाचं अधिवेशन 2 दिवस आहे, तुम्ही 2 दिवस राहणार आहात का उपस्थित? हे बघ, असा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे नाही राज्य सभेवर जा किंवा काय. तो जो होता पूर्वीचा मंत्रिपदाची वाटणी करताना तो मी नाकारलेला होता की एवढा सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. त्यामुळे हे तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहेत काय या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये. साहेब तुम्ही दिल्लीला गेला होतात का मुंबईतून नाशिकला आलात? मी मुंबईहून दिल्लीला नाही गेलो, मी चेन्नईला गेलो होतो. काल रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपॉइंटमेंट होती. अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का? तुम्ही म्हणालात की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवारांनी तुम्हाला फोन केला का? सर अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का? की अरे आता जाऊ तर नाही म्हणून सांगितलं ना. यापुढची वाटचाल कशी असणार आहे? कारण की समता तुमची भूमिका कधी तुम्ही स्पष्ट करणार आहात? प्रत्येक गावात शाखा समता परिषदेचं काम चालूच राहील. तुम्ही तुमची भूमिका कधी स्पष्ट करणार आहात? निवडणुकीमध्ये उतरणार आहे का? राजकारणात उतरणार आहे का? ते पाहू काय करायचं ते. थांबा, वेळ द्या. पक्षाच्या शिबिराला भाषण करणार आहात? भाषण करणार आहात? कसं संबोधणार आहात का तुम्ही? माझी तब्येत बरी नाही. भुजबळ साहेब इकडे. अरे काय हे रे.